नमस्कार. आज आपण मानसिक आरोग्य अतिविचार म्हणजे काय, तुम्ही सतत विचार करत राहता का, याबद्दल माहिती घेऊयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. रात्री झोपण्यासाठी म्हणून बिछाण्यावर पडलं की तत्काळ तुमच्या मनात विचार सुरू होतात का? पुढच्या काळात आपल्यावर हे संकट तर नाही येणार, किंवा काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण तुमच्या मनात सारखी येते आणि रोज येते का? मनातले विचार संपतच नाहीत किंवा एका पाठोपाठ एक विचार येतच राहतात. मन कधी शांतपणे बसले असं वाटतच नाही का? असं काही होत असेल तर ही माहिती नक्की वाचा. विचार करणं आणि अतिविचार यातला फरक आपण जाणून घेणार आहोत. अनेक लोकांना हा अतिविचाराचा त्रास होत असतो. सतत एकच विचार मनामध्ये असणं किंवा एका पाठोपाठ सलग विचारांची माळ मनात सुरू होणं असं सुरू असतं. ऑफिसचं कम्प्युटर लॉग आउट केलं तरी मनातून ऑफिसचं काम लॉग आउट होत नाही. सतत नोकरीचे, व्यवसायाचे विचार मनात येत राहतात. काही लोकांमध्ये, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये, परीक्षेचे, भविष्याचे, नोकरी मिळतील का नाही याचे विचार येत असतात. आपण परीक्षेत नापास होऊ, आपली नोकरी जाईल, आपल्याला नोकरीचे मिळणार नाही, आपल्याला प्रेमासंबंधात अडथळा येईल, आपण जोडीदार सोडून जाईल, अपघात झाला तर कसं होईल, एखादा आजार झाला तर याचा खर्च कसा भरू काढायचा, मुलं वाईट वळणाला लागतील का, असे विचार येत राहतात. विचार किती करायचा? विचार करणं हे माणसाला मिळालेलं वरदान समजलं जातं. याच विचारांच्या जोरावर मनुष्याने आजारावरची प्रगती केली आहे. पण आपल्या विचार प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे अडथळा आल्यास मोठे प्रश्न उद्भवू शकतात. विचार हे माणसाचे शस्त्र मानले तर हे शस्त्र दुधारी आहे याचंही भान ठेवलं पाहिजे. विचारांचा चांगला आणि वाईट असा दोन्ही प्रकारे वापर करता येतो. विचारांचा उपयोग होतो असा तसा दुरुपयोगही होतो. त्यामुळे अतिविचार करणं म्हणजे त्या शस्त्राचा अतिवापर उपयोग मार्गाने वापर करण्यासारखा आहे. अतिविचार थांबवायचे कसे? विचार थांबवणं ही तशी अवघड गोष्ट मानली जाते, परंतु स्वतःला काही ठराविक प्रकारची शिस्त लावली तर यातून सुटका होऊ शकते. अनेक डॉक्टर्स अतिविचार करणाऱ्या लोकांना नियमित व्यायाम, योग्य आहार घेण्याचेही सुचवतात. मन शांत होण्यासाठी ते गरजेचेच आहे. अतिविचार थांबवण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स काही उपाय सुचवतात. त्यातील काही उपाय येथे पाहू. अतिविचारावरला रामराम. अतिविचाराबद्दलचा अतिविचार करणं सोडणं दिलं पाहिजे. काही गोष्टी स्वीकारून पुढे गेल्याशिवाय नवे काही घडणार नाही, अन्यथा एकाच विचारावर आपण अडकून पडू. प्रक्रियेचा आनंद घ्या. फार यश अपयशाचा विचार करत बसण्यापेक्षा प्रक्रियेचा आनंद घेता आला पाहिजे असं डॉक्टर सुचवतात. डॉक्टर प्रसन्न गद्रे यांच्या मते निर्णय घेण्याला अत्यंत महत्त्व आहे. सतत माझा निर्णय बरोबरच आला पाहिजे याच्या विचारात गुंतून पडलात तर निर्णय घेताच येणार नाही. प्लॅनिंगचा अतिरेक नको. अनेक लोक आवश्यकतापेक्षा जास्त नियोजन, प्लॅनिंग करत राहतात. प्रत्येक गोष्टीत मायक्रो मॅनेजमेंट करण्याची आवश्यकता नाही असं तज्ञ सुचवतात. महत्वाची सूचना: कोणत्याही मानसिक, शारीरिक त्रासासाठी स्वतःचा औषधोपचार करणं किंवा इंटरनेटवर शोधून औषधं घेऊ नयेत. त्यासाठी तज्ञाचीच मदत घेतली पाहिजे. अशा नवनवीन व्हिडिओसाठी BM स्टोरीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.